हेलो एवरीवन। आज की क्लास में हम देखने वाले हैं क्लायमेट चॅप्टर के ऊपर के आयएमपी क्वेश्चन। मराठीमध्ये हवामान या चॅप्टर विषयीचे महत्त्वाचे प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। सुरू करूया आजच्या आपल्या सेशनला। सो याच्यामध्ये जे आहे काही प्रश्न मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो। त्याआधी तुम्हाला माहित असलं पाहिजे की स्कॉलर प्राइम बॅच ही लॉन्च झालेली आहे 999 आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 10 सप्टेंबर शेवटची तारीख आहे। टीचर डे ला ही बॅच लॉन्च झालेली होती। सो पहला जो प्रश्न तुम्हाला या चैप्टर और विचारू शकतात कि गिव जोग्राफिकल रीजन। आपको यहाँ पे क्या देना है, एक जोग्राफिकल रीजन देना है। किसके ऊपर का जोग्राफिकल रीजन देना है कि ट्रॉपिकल साइक्लोन कहाँ पे रेयरली ऑकर होते हैं। ओके, सो ट्रॉपिकल साइक्लोन ब्राजील में रेयरली ऑकर होते हैं, ये तो आपको पता है। बट क्वेश्चन क्या है कि ट्रॉपिकल साइक्लोन ऑकर रेयरली इन ब्राजील। ओके, तो ब्राजील में ही क्यों रेयरली आते हैं ट्रॉपिकल साइक्लोन्स? क्या हो सकती है इसकी रीजन? क्या इक्वेटर हो सकता है? क्या यहाँ पे कभी साइक्लोनिक कंडीशन फॉर्म ही नहीं होती, ये रीजन हो सकता है? तो आपको पता है, हमने ये पढ़ा था। तो ये सब चीजें आपको इस क्वेश्चन के अंदर डिटेल में लिखनी है। ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ क्वचितच का येतात? तर याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी असणारं विषुववृत्त, विषुववृत्तामुळे सायक्लोन निर्माण व्हायला अशा कंडिशन निर्माणच होत नाहीत। त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी ब्राझीलमध्ये होणं हे खूप जास्त रेयर आहे। नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, कंपेयर द क्लाइमेट्स ऑफ ब्राजील एंड इंडिया। यहाँ पे आपको क्या करना है, ब्राजील का क्लाइमेट और इंडिया का क्लाइमेट दोनों को क्या करना होगा, कंपेयर करना होगा। क्या कंपैरिजन हो सकता है कि आपको पता है इंडिया के अंदर से क्या जाता है, ट्रॉपिक ऑफ कैंसर। तो क्या फॉर्म होगा, यहाँ पे हमें ज्यादा हीट मिलेगी बट वो हमें सीजनल मिलेगी, क्योंकि यहाँ पे एक चक्र है, विंटर है, देन समर, देन रेनी सीजन, ऐसे चक्र के साथ। तो हमारा क्लाइमेट थोड़ा डिपेंड होता है मोस्ट ऑफ द टाइम रेनफॉल के ऊपर। ब्राजील के अंदर अंदर कंडीशंस थोड़ी अलग है। यहाँ पे इक्वेटर होने के कारण बहुत सारे अदर फैक्टर्स हमें देखने को मिलते हैं। यहाँ पे हमारे इंडिया में दोनों साइड से जो है हमारे पास सी है, वहां पे एक ही साइड से ओशन लगा है। सो दैट ऑल्सो create climatic conditions which are not same as Brazil and India can both get at one point. ब्राझील आणि भारताच्या हवामानाची तुलना करा, हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये करून ठेवायचा आहे। इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट वेदर इट इज राइट और रॉन्ग अँड रीराइट इट। सो इंडिया अँड ब्राझील हॅव द सेम सीझन्स ॲट द सेम टाइम। भारत आणि ब्राझीलमध्ये एकाच वेळी समान ऋतू समान वेळी असतात। द मेन फॅक्टर फॉर दिस इज द क्लायमेटिक कंडिशन। ते आपण जे मागचा प्रश्न बघितला त्यात जे आपण लिहिणार आहोत, सेम वी हॅव टू राईट हिअर अँड देन टोल्ड देम that is the reason why Brazil and India have the same kind of, we can say, same seasonal factors and same kind of we can say seasons at the same time. Next question, India faces tropical cyclones frequently. We have seen in the first question that Brazil got the tropical cyclones rarely, but in India we can see tropical cyclone frequently. What is the main reason? The main reason is Bay of Bengal and the Arabian Sea, and one of the main factor is Indian Ocean, because Bay of Bengal and Arabian Sea are the part of Indian Ocean, and oceans are totally in the form of making cyclonic winds and going this wind from one place to another place, and that create a blunder of tropical cyclones in India most of the time. भारताला वारंवार उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचा सामना करावा लागतो। हे वाक्य चुकीचं आहे की बरोबर आहे? आणि जे जर बरोबर असेल तर ते तुम्हाला का बरोबर आहे ते लिहायचं, आणि चुकीचं असेल तर का चुकीचं आहे ते लिहायचं। सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट क्वेश्चन, रिजनेबल क्वेश्चन क्लायमेटिक याच्यामध्ये जास्त आहेत आणि ते केले तरच याचे मार्क मिळतात पेपरमध्ये। Explain the importance of Himalayas and the Indian Ocean with respect to the climate of India. Now, here they are asking about what is the importance of Himalaya. First of all, you should know some information of Himalaya in 1 or 2 points. You have to give a brief explanation. And Indian Ocean, where the location of Himalayas, where is the Indian Ocean, you have to also mention that. And then you will try to give the explanation of how some winds, how that the we can say that icy winds, or we can say that coldest wind from coming from the Tibet
reaching India, but because of Himalaya, they don't come inside the Indian overall Indian subcontinent. And Indian Ocean, with respect to climate of India, Indian Ocean plays a vital role because Arabian Sea and the Bay of Bengal are totally the part of it. And we have to explain in very much detail why these two things made the climate of India some kind of in a regular cyclic pattern. भारताच्या हवामानाच्या संदर्भात हिमालय आणि हिंदी महासागराचं महत्व, हिमालयाबद्दल सगळी माहिती, हिंदी महासागराबद्दल सगळी माहिती आणि कशा प्रकारे कोणते वारे ते अळवतात आणि कोणते वारे यांच्यामध्ये तयार होतात, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या प्रश्नामध्ये तुम्हाला द्यायची. नेक्स्ट क्वेश्चन, ब्राझीलचा रिकामी जागा विस्तार जास्त असल्याने हवामान परिस्थितीत विविधता आहे. कोणता विस्तार? कमेंट बॉक्समध्ये सांगा. अक्षरवृत्तीय की रेखावृत्तीय? As the fill in the blank extent of Brazil is more, there is a variety in the climatic condition. Which extent? Longitudinal or latitudinal? You have to give this answer in the comment box. Next question. Explain the variation found in the temperature of Brazil according to the season. ऋतूनुसार ब्राझीलच्या तापमानात आढळणारे बदल स्पष्ट करा. Okay. Why this we can say variation found in temperature of Brazil according to the seasons, like rainy season, winter season and the summer season? Why it is happening? Just explain it. All the data is too much short in this chapter, so you have to repeat some sentence quite in very much repetitive manner, because you have to extend your answer, because you know the explanation is very short for this, but the answer requires more points. So that's why you have to add those all points which you are using in the same kind of questions before. Now, the average annual temperature in India is generally high. भारतातील सरासरी वार्षिक तापमान सामान्यतः जास्त आहे. Main factor is, like we can say, the Tropic of Cancer, because sunlight also reaches India in a very frequent manner. And also, we have a large amount of things that increases this kind of temperature in our India. We have the Thar Desert, we have some cyclonic tropical winds which create a blunder, yeah. And also, when rainy season is not in our India, these winds get more active in the summer season. And also, the one of the biggest factor in this is the Tropic of Cancer. Next, write the factors affecting climate of Brazil. Same question, same kind of question. ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते? Then northeastern part of Brazilian highland receives very less rainfall. Why we can say Brazilian highlandच्या ईशान्य भागात खूप कमी पाऊस का पडतो? Yes, you have to explain it. Very short explanation is given in the book. We have also completed this chapter. Snowfall doesn't always occur in Brazil. It is very much easy question. ब्राझील मध्ये नेहमीच हिमवर्षा होत नाही, कधीच होत नाही. त्याचं कारण आहे विषुववृत्त. The main factor for this is the equator, and that's why there is no chance of rainfall occur in that. The sunlight is coming straight on this country, so no chance of we can say snowfall. India receive precipitation from northeast monsoon winds also. भारतात ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही पाऊस पडतो. You have to explain it. Also, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांची चर्चा करा. सेम क्वेश्चन. भारताच्या कोणत्या भागातून वर्षातून 3 पिके घेतली जातात, तेथील पावसाची कसे संबंध आहे? अँड भारताचं हवामान, ब्राझीलचं हवामान यांच्यातला फरक सांगा. सो डिफरन्शिएट. दिस इज IMP क्वेश्चन. यू हॅव टू जस्ट डू इट at any cost. Climate of India and Brazil. Distinguish between. Okay, so these are IMP question. MVSAT is there. The Mega Vedantu Scholarship Examination stage. This is going to happen on 27th, 4th, 5th, 11th, 12th on October in the offline dates. And also these are the centers for this examination. And about the batch, it's have to enroll, download the Vedantu app and get this batch as soon as possible. Thank you so much. See you in the next video.